बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। दावोस दौऱ्यात 3.5 लाख कोटींचे करार झाल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15.5 लाखांहून अधिक कोटींची गुंतवणूक दावोस दौऱ्यातून राज्यात येणार असल्याचे सांगितले। पण नवीन उद्योजकांना उद्योगासाठी जागेची मागणी करूनही ती मिळत नसल्याची बाब समोर आली आहे। जागेअभावी सद्यस्थितीत अंदाजे 150हून अधिक उद्योजकांनी सुमारे 10,000 कोटींची गुंतवणूक थांबली आहे। नव उद्योजकाला उद्योग सुरू करण्यासाठी 5 वर्षाची जागा दिल्यानंतर मुदतीत उद्योग सुरू न केल्यास त्यांना नकाशा मंजुरी बांधकाम अशा बाबींवर वार्षिक 4 वेळा मुदतवाढ मिळते। त्यानंतर कारणे दाखवासह अन्य 2 नोटिसा बजावल्या जातात। तरी देखील उद्योग सुरू केल्यास कागदपत्रे पाहून 5% शुल्क व उप अभियंत्यांची येणेबाकी कपात करून उर्वरित रक्कम चालू प्रचलित भूखंड वाटप दरानुसार संबंधितास परत करून जागा परत घेतली जाते। याशिवाय पंचनामा करूनही जागा परत घेतली जाते। उद्योजकाने भरलेल्या रकमेतील 10% रक्कम कपात केली जाते। मात्र 23 जानेवारी 2023च्या नवीन धोरणानुसार कागदावरील उद्योजकांसाठी विशेष मुदतवाढ योजना जाहीर झाली आणि त्याला 2दा मुदतवाढ दिली। त्यामुळे कागदावरील उद्योजकांकडे राज्यातील 306 MIDCमध्ये सुमारे 1 ते 1.5 हजाराहून अधिक फ्लॅट अडकले आहेत। मुदतीनंतर उद्योग सुरू न करणाऱ्यांकडून जागा परत घेतली जात 50 कोटीहून अधिक रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांचे अर्ज प्रायोरिटी धोरणानुसार MIDCच्या मुख्य कार्यालयास पाठविले जातात। दुसरीकडे मुदतीत उद्योग सुरू न करणाऱ्यांना नोटीस बजावून त्यांना दिलेली जागा परत घेण्यासंदर्भात कार्यवाही केली जाते। त्यातील काही जण विशेष मुदतवाढ योजनेत सहभागी होतात। चिंचोली MIDCत अतिरिक्त 151 हेक्टर भूसंपादनांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविला असून त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे। सोलापुरातील एका मोठ्या उद्योजकाला नव्या प्लॉटसाठी चिंचोली MIDCत 70 ते 80 एकर जमीन पाहिजे होती। 450 ते 500 कोटींची गुंतवणूक करून उद्योग सुरू करण्यासाठी त्यांनी वारंवार मुदतवाढ देऊनही कागदावर असलेल्या उद्योजकांची जागा मागितली। ती जागा घेऊन नवा उद्योग तातडीने सुरू करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला। खूप प्रयत्नानंतर त्यांनी शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे काही दिवसांपूर्वी जागा मिळाली असा अनुभव त्यांनी सांगितला। 700 कोटींच्या गुंतवणुकीसाठी 10 उद्योजक 2 महिन्यांपासून जागेच्या प्रतीक्षेत। सोलापूर जिल्ह्यासह बाहेरील 10 उद्योजक सुमारे 700 कोटींची गुंतवणूक करून सोलापुरातील चिंचोली MIDCत उद्योग सुरू करण्यात इच्छुक असून तसे त्यांनी अर्ज केले आहे। पण 2-2.5 महिने होऊनही त्यांना अजून जागा मिळालेली नाही। आता त्यातील काही उद्योजक बाहेरील राज्यात जिल्ह्यात जाण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात आले। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दास रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर।